हे बघा वल्ले बोंबील घेतलेले आहेत मी असे दोन साईडने कापून धुवून घेतलेले स्वच्छ पाण्याने। इकडे तेल गरम झालेले, कढीपत्ता टाकल्यावर कांदा, दोन मोठे कांदे घेतलेले लाल करून घ्यायचे आपल्याला। हे बघा कांदा थोडा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकते, मिक्स करून घेते। आता मिक्स करून झालं ना, मग त्याच्यामध्ये मी दोन बारीक टमाटे टाकून ते पण मिक्स करून घेते। आपल्याला मिक्स करून झाले, आता त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते। लाल मिरची पावडर 1.5 चम्मच, हळद, धनिया पावडर 1 चम्मच, थोडा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये ते वल्ले बोंबील कापलेले ते टाकून घेते। आता मिक्स करून घेऊया आपण। याला पाणी नाही टाकायचं, याला वल्ल्या बोंबीलमध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये सगळं ते आटून जाईल। आता एकदाच हलवायचं आपल्याला। आता 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं बारीक गॅसवर। चला मग 2 मिनटं झालेले, त्याचं पाणी आटलेले। चला मग त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे, थोडंसं वल्लं ठेवलेली आहे। बघा वल्ले बोंबीलची रेसिपी तयार झालेली आहे, अगदी साधी सोपी आहे। जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।